नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। दिवाळीपासून कांदा बाजारात राहणार तेजी काय आहे, महत्त्वाचं कारण, व्यापारी काय म्हणतात आणि त्याच मित्रांनो या ठिकाणी काय महत्त्वाची अपडेट त्या संदर्भातील आहे आणि कशामुळे या ठिकाणी दिवाळीपासून कांदा बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे। सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्यायला विसरू नका। ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो, तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत आपण पोहोचत असतो। चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघतच आहात, तत्पूर्वी चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून त्याला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे। करू शकता दिवाळीपासून कांदा बाजारात राहणार तेजीत। बघू शकता सध्या किमान 5 रुपये ते 50 रुपयापर्यंत दर, 250 ट्रक आवक। बघू शकता यावर्षी खरीप हंगामातील कांदा काढणी योग्य होत आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तशी तयारी सुरू केली आहे। दिवाळीपासून नवीन कांदा बाजारात या ठिकाणी आल्यामुळे दरावर कोणताही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। यावर्षी खरीप हंगामातील कांदा काढणी योग्य होत आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तशी तयारी सुद्धा केली आहे। दिवाळीपासून नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। कोणता परिणाम या ठिकाणी भावावर होणार नाही, बाजारात आल्यामुळे दरावर कोणताही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे। सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सध्या कांद्याची आवक वाढली आहे। कांद्याची ठोक मार्केटमध्ये सरासरी दर 25 रुपये आहे, मात्र हाच कांदा ग्राहकांपर्यंत 50 रुपये होतो। ठोक मार्केट ते ग्राहक यांच्या मधील विक्रेत्यांची साखळी असते, प्रत्येक टप्प्यावर दरवाढ होते। अंतिम कांदा ग्राहकांच्या हाती येईपर्यंत चांगलीच दरवाढ होते। शनिवारी बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह शेजारील लातूर, धाराशिव, सातारा, पुणे या जिल्ह्यांसोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातून कांद्याची 250 ट्रक कांद्याची आवक झाली। 45,496 पोते लाल तर 5,610 पोते पांढऱ्या कांद्याची आवक झाली। दर प्रति किलोसाठी 5 रुपये ते 49 रुपयापर्यंत आहे। सरासरी दर हा 38 रुपये किलोपर्यंत आहेत। शनिवारी एकाच दिवशी कांद्यातून 8,62,82,00,000 रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचं बाजार समितीकडून सांगण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांद्या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे। सोलापूर बाजार समिती कशी परिस्थिती आहे, त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं कांद्याच्या भावात तेजी आणि याचं पाठीमागचं काय कारण आहे सविस्तर आपण जाणून घेतच आहोत। खरं तर या ठिकाणी बघितलं कांद्याच्या भावात तेजी येण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते आपण बघितलं आहे। जरी सरकारने कांदा या ठिकाणी जे कांद्यावर शुल्क आहे ते कमी केलं नसलं तरी, शुल्क असो मूल्य असो जर कमी केलं नसेल तरी सुद्धा कांद्याच्या भावात या ठिकाणी सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर शेतकरी मित्र हो, कांदा या ठिकाणी बघितलं अफगाणिस्तानमधून या ठिकाणी कांदा आयात करण्यात आला, त्याचा सुद्धा परिणाम सध्या मार्केटमध्ये होताना दिसत आहे। सध्याच्या स्थितीमध्ये कांदा थोडाफार नरमाईत आहे। कांद्याच्या भावात सध्या घसरण एकंदरीतच झालीच आहे, परंतु या ठिकाणी पुढे त्याला संधी आहे असलं या ठिकाणी एक पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत गोळे यांनी सुद्धा केली आहे। पुढं कांदा भाववाढीला संधी असल्याचं ते सांगत आहेत आणि या ठिकाणी या बातमीच्या माध्यमातून सुद्धा आपण बघत आहोत कशामुळे संधी आहे, काय कारण आहे। यावर्षी खरीप हंगामातील कांदा काढणीला योग्य होत आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तशी तयारी सुरू केली आहे। दिवाळीपासून नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल। नवीन कांदा बाजारात आल्यामुळे दरात कोणताही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं त्यामुळेच कांदा दर तेजीत राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतोच।
तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे, महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत आहोत, शेअर करत आहोत. ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण घेऊन येणारच आहोत. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करावा अशी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे. नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब आणि ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि वेळोवेळी ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात सध्या कालचेच मार्केट बघितले थोडे नरमले होते, कारण काल रोजी 5,000 विकणारा कांदा 4,500, 4,200, 4,100 किंवा 4,000 रुपयेपर्यंत नरमला आहे. आणि सोलापूर बाजार समितीत तर 35 ते 36 रुपयापर्यंत सर्वाधिक क्वालिटी सुपर क्वालिटी 1-2 वक्कल कांदा सुद्धा विकला गेला. आणि त्यामुळे या ठिकाणी शेतकरी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये हे सरकार सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा मिळावा यासाठी एक त्यांनी उपक्रम हाती घेतला. 35 रुपये या भावाने अर्धा किमतीत कांदा विकण्यास सुरुवात केला. त्याचा परिणाम सुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये झाला असं एकंदरीत वाटतं आहे. कारण या ठिकाणी बघितलं 35 रुपये या दराने म्हणजे अर्ध्या किमतीत कांदा शेतकऱ्यांचा कांदा स्वस्तात घेऊन चांगल्या भावामध्ये विकून सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्यांचं मतदान मिळवण्यासाठी हे सरकार कारस्थान करत आहे. आणि एकंदरीत या ठिकाणी बघितलं 35 रुपये या दराने ते कांदा विकत आहे. मेट्रो सिटीसारख्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी विक्री होत आहे. आणि या ठिकाणी 5 किलो 175 रुपये या ठिकाणी बघितलं या भावाने त्या ठिकाणी कांदा विकत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं कांद्याच्या भावात जी काही पडझड झाली ती पडझड रोखण्यासाठी शेतकरी मित्रांनो ती पडझड रोखण्यासाठी एकंदरीतच शेतकरी वारंवार उभं ठाकतंय, आंदोलन करतंय, तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा विचार न करता या ठिकाणी वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. त्यामुळे कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे. आधीच 2 पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी काबाड कष्ट करतो, उन्हातान्हात कांदा पिकवतो, जगवतो, तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावरच आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगायचं झालं तर 2 पैसे शेतकऱ्यांना कायम मिळण्याची अपेक्षा असतेच, परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढू देत नाही. भाव वाढले तर ते कमी करण्यासाठी काही ना काही करत असतंच. खरं तर सांगायचं झालं शेतकरी विरोधी हे सरकार आहे आणि वारंवार आपल्या कांद्याचे भाव कमी करण्यासाठी, भाव पाडण्यासाठी हे काही ना काही निर्णय घेतच राहत असतं. आणि तशीच काही परिस्थिती आहे. आणि सध्या कांदा 5 रुपये ते 5,000 रुपयापर्यंत चालू होता, परंतु अफगाणिस्तानचा कांदा आयात करणं किंवा 35 रुपये या दराने कांदा विक्री करणं मार्केटमध्ये नाफेड आणि एनएसएफच्या माध्यमातून जो काही बफर स्टॉक साठा केलेला आहे तो स्वस्तात कांदा या ठिकाणी पुरवणं, त्यामुळे या ठिकाणी एकंदरीत कांद्याच्या भावात पडझड आणि घसरण बघायला भेटलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमकं शेतकरी बांधवांनी करायचे तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे. जी काही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच हा व्हिडिओ, ही अपडेट, ही बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतोच. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण जी काही महत्त्वाची घडामोड असते ती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचत राहील. तर धन्यवाद.
मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक शेअर